महाराष्ट्र टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान अपडेट घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यानंतर दिल्लीसाठी रवाना। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते रवाना। विमानतळावर राज्यपालांनी दिला पंतप्रधानांना निरोप। मुंबई पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती? आज नामनिर्देशन अर्ज दाखल केले जाणार। समित्यांचं अध्यक्षपद भाजप आणि शिवसेनेकडेच राहणार। स्थायी शिक्षण समिती भाजपकडे, बेस्ट समिती शिवसेनेकडे। आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद सकाळी 10:30 वाजता घेणार। पत्रकार परिषद अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता। मीरा रोडच्या नयानगर येथे टिपू सुलतान चौक असं कुठे चौक असतील तर उपटून बाजूला टाकू, मंत्री नितेश राणे यांचं मालवणी महोत्सवात वक्तव्य। मुंबईसह ठाण्यामध्ये कोकण भवन उभारणार, मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। कोकण भवनाबाबत आयुक्तांसोबत चर्चा करू, मालवणी महोत्सवात नितेश राणेंचं वक्तव्य। मुंडवा प्रकरणातील विकास खारगे समितीचा चौकशी अहवाल सादर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। या प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती समिती। टिपू सुलतानच्या फोटोवरून वादळ उठलं ते चुकीचं, खासदार शोभा बच्छाव यांचं वक्तव्य। राज्यात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून चुकीची आंदोलन, खासदार शोभा बच्छाव यांचं वक्तव्य। धनंजय मुंडे यांची माझ्याजवळ 22 प्रकरणं, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल, त्यामुळे तू शहाणा हो, जरांगेंचा मुंडेंना सल्ला। अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वाटण्याचं प्रकरण, अल्पसंख्याक विभागाची उपसचिव यांची बदली, सामान्य प्रशासन विभागाकडून तात्काळ बदलीचे आदेश। उपसचिव मिलिंद शेनॉय यांच्या बदलीचे आदेश। माझ्या दालनामध्ये पुन्हा टिपू सुलतानचा फोटो लावणार, मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांचं वक्तव्य। मी कोणाच्याही दबावाखाली येऊन तो फोटो काढलेला नाही, शाने हिंद यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या नगरसेवकांना देशी दारू विक्री करणाऱ्या घरावर मारली धाड। नगरसेवक काकासाहेब काकडे पोलिसांसह दारू विक्रेत्याच्या घरी पोहोचले। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरबाजीवरून सुषमा अंधारे यांची शिवसेनेवर टीका, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींचा फोटो आकारानं लहान का? सुषमा अंधारेंचा सवाल। तानाजी सावंतांचे पुतणे भाजपसोबत, भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेले पुतणे धनंजय सावंत भाजपसोबत कायम राहणार। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये धनंजय सावंतांना भाजपचा पाठिंबा। शिंदेंच्या विरोधामध्ये विडंबनात्मक गाणं गायल्याचं प्रकरण, पुढची सुनावणी आता 10 मार्चला। कामरा आणि अंधारे यांनी बाजू हक्कभंग समितीसमोर मांडली। 10 मार्चच्या सुनावणीमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। एमएमआरडीएचा शलिकी अर्थसंकल्प, 48,000 कोटींच्या ऐतिहासिक अर्थसंकल्पाला मान्यता। एमएमआरडीए बनतंय मुंबईच्या विकासाचं ग्रोथ इंजिन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं विशेष टपाल तिकीट जारी करा, माजी खासदार राहुल शेवाळेंची केंद्र सरकारकडे मागणी। शेवाळेंच्या निवेदनाबाबत सरकारची सकारात्मक भूमिका। टीकेची झोड उठल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा युटर्न, शिवप्रेमींसाठी आम्ही 2 पावलं मागे, हा विषय आम्ही इथेच थांबवतो, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। गणेश नाईकांना बोलताना आवरा, संजय शिरसाट यांचा नाईकांवर हल्लाबोल। रस्त्यावर लढाई होईल, संघर्ष होईल, संजय शिरसाटांचा नाईकांवर हल्लाबोल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। दादांच्या विमान अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट। विमान अपघातासंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी। कर्नाटकातील हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हस्ते उद्घाटन। H-125 हेलिकॉप्टरच्या फायनल असेंब्ली लाईनची कर्नाटकात उभारणी। महाराष्ट्र प्रदेश NSUI-कडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन। एप्स्टीनच्या काळ्या फाईल्समध्ये मोदींचं नावे देशासाठी लज्जास्पद, NSUI-च्या वतीनं मोदींच्या राजीनाम्याची मागणी। अजितदादांच्या दुर्दैवी घटनेबाबत सीबीआय चौकशीची मागणी केल्याबद्दल विकास लवांडे यांचा तटकरेंवर निशाणा। 3 आठवडे गप्प का होते, तोपर्यंत पुरावे नष्ट होऊ शकतात असं वाटलं नाही का? विकास लवांडे यांचा तटकरे यांना खरमरीत सवाल।
टिपू सुलतान वाद प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. सपकाळांनी पोस्टद्वारे केली दिलगिरी व्यक्त. नवी मुंबईमध्ये अनधिकृत बॅनरबाजी. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्याकडनं बॅनरबाजी. बॅनरमधून गणेश नाईक यांचा समाचार. अनधिकृत बॅनरवर महापालिकेकडून कारवाई. बारामतीमध्ये अजित पवारांच्या स्मरणार्थ 62 विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचं वाटप. माळेगाव खुर्द गावच्या सरपंच पौर्णिमा पवार यांचा उपक्रम. राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवारांच्या हस्ते किटचं वितरण. अजित पवार अपघात प्रकरणी ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही. ब्लॅक बॉक्स जळाला हे मान्य करणं अवघड. अतुल लोंढेंचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादीची विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही. कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या बातम्या करण्याचं काम करतात. आमदार संग्राम जगतापांचं वक्तव्य. अजित पवार विमान अपघाताच्या प्रकरणी विमानामध्ये 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आल्याची माहिती. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी. जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केली हकालपट्टीची मागणी. अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्र वाटपाचं प्रकरण. दादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग. प्रमाणपत्र वाटपाला स्थगितीनंतर अल्पसंख्याक विभागाची सारवासारव असा प्रश्न. 0 हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत. मुलुंडमध्ये दुर्घटनेवरून अमित ठाकरे यांची ट्विट करत टीका. आम्हाला गाणी गाणारे रस्ते नको तर दर्जेदार रस्ते हवे आहेत. जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा अशी केली पोस्ट. टिपूचं कौतुक. सपकाळांच्या अंगलट. मराठी सिनेसृष्टीतूनही आता सपकाळांच्या वक्तव्याविरोधात निषेध. महाराज असते तर अशांना टिपून टिपून मारलं असतं. अभिनेता अभिजित केळकरची पोस्ट. मीरा भाईंदरमध्ये टिपू सुलतान चौकरून वाद. 2016ला टिपूच्या नावाला भाजपकडूनच मंजुरी. नरेंद्र मेहता यांनी मांडला होता टिपूचं नाव देण्याचा ठराव. भाजप स्वतःचाच निर्णय बदलण्याच्या तयारीत. पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहाराच्या प्रकरणी कोणालाही क्लीन चिट मिळणार नाही. खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. प्राथमिक तपासामध्ये सर्व संशयितांच्या विरोधामध्ये ठोस पुरावे. पार्थ पवारांना कोणीही क्लीन चिट देऊ शकत नाही. सामाजिक कार्यकर्ते अंजली देवानी यांची प्रतिक्रिया. खारगे समिती क्लीन चिट देऊच शकत नाही. पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याची घाई असेल. मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी शीतल तेजवानीची उच्च न्यायालयामध्ये धाव. जामिनासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव. मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी अमेडिया कंपनीला 3 मार्चपर्यंत मुदतवाढ. कंपनीला 21 कोटी रुपयांनी दंडाची रक्कम. वसुलीसाठी मुदतवाढ. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना अभय. व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नसल्याची माहिती. विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्र्यांना सादर झाल्याची सूत्रांची माहिती. आचार्य तुषार भोसलेंचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेस पक्ष मुघलांच्या प्रेमात. शिवराज्याभिषेक काँग्रेसच्या डोळ्यात खुपतो. आचार्य तुषार भोसलेंची प्रतिक्रिया. मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक. राज्य सरकारकडून सुधारित शासन निर्णय जारी. इंदापूर तालुक्यामध्ये 21 वर्षीय मुलीचं अपहरण प्रकरणी भिगवणमध्ये हिंदू संघटना आक्रमक. पुणे सोलापूर महामार्ग अडवत पेटवले टायर. अपहरण करणाऱ्या नराधमाला अटक करण्याची मागणी. होळीसाठी मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार. कोकणासह देशभरात जाणाऱ्या विशेष 186 रेल्वे गाड्या सोडणार. 3 महिन्याच्या मुलीचा मुंबईतील शिव रुग्णालयामध्ये चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा आरोप. पालकांचं महापौर रितू तावडेंना पत्र. तपास करून कडक कारवाईची मागणी. अनुकंपा नियुक्तीमध्ये टीएटी अट अन्यायकारक. टीएटी पात्रता अनिवार्य केल्यानं गरजू कुटुंबांवर अन्याय. प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय भोयर यांचं वक्तव्य. वर्ध्यामध्ये थकीत वीज बिलामुळे महावितरण आक्रमक. वीज बिल भरा अन्यथा वीज खंडित करण्याचा इशारा. वर्ध्यामध्ये 10,871 ग्राहकांकडे तब्बल 8,99,00,000ची थकबाकी. अमरावती पालिका आयुक्तांकडून छत्री तलावाची पाहणी. छत्री तलाव सुशोभीकरण कामांच्या आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी घेतला आढावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये जयंती मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक इशारा. आवाज मर्यादा ओलांडणाऱ्या डीजे चालक मालकांवर कठोर कारवाईचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगीशिवाय धावणाऱ्या पाणी टँकरवर कारवाई. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने 31 टँकरला मेमो.
तपोवन वृक्षतोड प्रकरणी 24 फेब्रुवारीला होणार सुनावणी. प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आठवडाभराची मुदत. प्रतिज्ञापत्र सादर केले नाही तर एकतर्फी सुनावणी होईल. कोर्टाकडून तपोवन वृक्षतोड प्रकरणावर महत्त्वाचं वक्तव्य. स्टुडंट कट्ट्यावर जिल्हाधिकाऱ्यांची खास मुलाखत. चौकुळ नंबर 4 मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रशासनाशी थेट संवाद. तृप्ती धोडमिसे यांनी बालचमूंना दिली मार्गदर्शन उत्तरं. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज जवळून अनुभवलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुक बँक उपक्रमाला सुरुवात. यासाठी लोकवर्गणीमधून पुस्तकं संकलित केली जाणार. अधिकारी संस्थांनी लोकप्रतिनिधींना ग्रंथदानाचं आवाहन. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न. सादर केलेले दस्तऐवज गहाळ. 200 पेक्षा अधिक शिक्षकांचे दस्तऐवज गहाळ. अमरावतीमधील धक्कादायक प्रकार समोर. धुळ्यातील वडजाई रोडवर अतिक्रमण हटाव मोहिमेत तणाव. काही ठिकाणी नागरिकांनी दर्शवला विरोध. कर्मचाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की. घटनास्थळी गोंधळ. दादर रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाकडून संयुक्त पथकाची नियुक्ती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पथक कार्यरत. गस्तीसाठी आवश्यक वाहनं. कामगार वर्ग उपलब्ध. कल्याण सर्पदंश 2 मुलींच्या मृत्यू प्रकरणी निलंबित अधिकारी पुन्हा कामावर रुजू. मुलींच्या नातेवाईकांनी केडीएमसीच्या कारभारावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी. तोडगा काढण्याऐवजी जलसंपदा एमआयडीसी आणि प्रदूषण मंडळावर फोडलं खापर. रायगडमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक. जिल्हा परिषद कार्यालयावर धडक. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा. सोलापूरमध्ये रस्त्यांचा दर्जा निकृष्ट. तरुणांचं उपोषण करताना एकाची प्रकृती बिघडली. तरुणाचं अन्नत्याग आंदोलन. मात्र प्रशासनाच्या वतीने आंदोलनाची अद्याप कोणतीही दखल नाही. तेलंगणातील महात्मा फुले पुतळा विटंबना प्रकरणी साताऱ्यामध्ये ओबीसी संघटनांची निदर्शनं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं. कठोर कायदेशीर कारवाईची मागणी. वाघोली पुलाचा 1.5 वर्षाचा विलंब जीवघेणा. सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा आणि ठेकेदारांवर संतप्त जनतेचा थेट हल्लाबोल. पूल त्वरित पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराज आरमार नौदलाचे जनक. संभाजीनगरमध्ये मांडला इतिहास. यावेळेस शिवकालीन जहाज, ब्रिटिशकालीन आणि पोर्तुगीजकालीन जहाजांचंही प्रदर्शन. मुलुंडच्या अपघातानंतरही प्रशासनाला जाग नाही का? मुलुंडमध्ये आणखीन एका भागामध्ये पॅरापेट वॉलचा भाग कोसळला. पुलाच्या खालचा रस्ता रहदारीचा असल्यानं अनर्थ होऊ शकतो. नागरिकांना व्हिडिओ काढत व्यक्त केली भीती. अमरावती आणि बडनेरा शहराचा 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद. मुख्य पाईपलाईन फुटल्यानं दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद. अकोल्यातील रोईखेडमध्ये श्री बागाजी महाराजांची यात्रा पार. शेकडो वर्षांची परंपरा गावकऱ्यांकडून आजही कायम. लोटांगण घालत गावकऱ्यांनी घेतलं दर्शन. कोल्हापूरमध्ये पाणी टंचाई. नागरिकांच्या हाल. बालिंगा उपसा केंद्रातील एमसीबी पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड. शहराच्या पाण्याच्या टँकरनं शहरामध्ये पाणी पुरवठा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. साखर कारखानदारांकडून घेतली जाणार 10 कोटींची बँक गॅरंटी. कारखानदारांनी ऊस उत्पादकांची रक्कम थकवल्यास बँक गॅरंटीमधून दिली जाणार रक्कम. सिंधुदुर्गच्या कुडाळ रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना. ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.